नमस्कार मित्रांनो. तर आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणालेलो की आम्ही एक ट्रिप प्लॅन केली आहे आणि त्यासाठी आम्ही करणार आहोत आज नाईट ट्रॅव्हलिंग. तर आमचा देखील हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स तुम्ही देखील आमच्याबरोबर आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये सहभागी होऊन तुम्ही देखील एन्जॉय करा. आणि आम्ही आज जाणार आहोत गोव्याला. प्लॅन आमचं गोव्याला जायचं आहे आणि आमची चेक इन आहे उद्या मॉर्निंगला. तर म्हणून आम्ही आज प्लॅन काय केलंय की ॲटलिस्ट आज रात्री निघूया आणि सकाळी 11 किंवा 12 उद्या आपण पोहोचू हॉटेलमध्ये. आणि ह्या टायमाला आम्ही एक नवीन घाट पण एक्सप्लोर करणार आहोत नाईट ट्रॅव्हलिंगमध्ये. तर चला तर मग आमच्याबरोबर तुम्ही देखील आमच्या या प्रवासामध्ये सहभागी व्हा. आता झालेत 8:33 आणि आता आम्ही आमचं नाईट ड्राईव्ह स्टार्ट करतोय. खूप एक्साइटेड आहोत. तुम्ही पण चला आमच्याबरोबर आणि एन्जॉय करा आमची ट्रिप. सी यू. नेहमीप्रमाणे घोडबंदर रोडला हेवी ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही नवी मुंबईला वेस्टर्न एक्सप्रेस वे मार्गे जायचं ठरवलं. आता झालेत 12:05 आणि आम्ही पोहोचलो आहोत पुणा एक्सप्रेस हायवे. इतकं ट्रॅफिक तर नाहीये बट ओके. युजली तनिष्का गाडी लगेच झोपते स्टार्ट झाल्या गाडी. कुठच्याही आम्ही लॉंग ट्रिपवर जाऊ किंवा कुठेही जाऊ, बट आज ती झोपली नाहीये बिकॉज ती खूप जास्त एक्साइटेड आहे. कारण की ही फर्स्ट टाइमच आहे हिचं जे ती असं नाईटची ट्रॅव्हलिंग करते. And my मन full on. तर मित्रांनो, आपण आज नेहमी जर आपण जेव्हा जातो कोकणात तेव्हा आपण मोस्टली गगनबावडा घाट जो आहे ना तोच नेहमी प्रेफर करतो. पण ह्या टायमाला आम्ही एक वेगळा घाट जरा एक्सप्लोर करायचा प्लॅन करतोय आणि तो घाट कुठचा आहे हे तुम्हाला आता थोड्या वेळाने नक्कीच कळेल. तर तुम्ही आमच्याबरोबर तुम्ही देखील झोपू नका आणि आमच्या या जर्नीमध्ये तुम्ही देखील आमच्यावर कंटिन्यू करा. रोड पण बघा किती खाली दिसतोय. नेहमी लोणावळा आणि खंडाळ्याच्या इकडे ट्रॅफिक असते, पण आज बऱ्यापैकी रोड खाली आहे.
आता 12:30 झाले. सो आम्ही आता विचार करतो एक हॉल्ट घेऊया आणि एक कॉफी पिऊया. सो दॅट यू नो बाकीची जर्नी आहे त्याच्यामध्ये ॲटलीस्ट झोप नाही ना, फ्रेश वाटणार. चला मग थोडा ब्रेक घेऊया. टी क्लोज झाली आहे, बट इथे मला एक दिसते पुन्हा कॅफे हाऊस, तर तिथून कॉफी घेणार आम्ही. चला मग. बघूया आता इकडे आपल्याला कॉफी कशी मिळते, जर आपण ती पण जरा टेस्ट करून घेऊ. ही आली आहे माझी कोल्ड कॉफी. बघूया आता आपण कशी लागते ती. आणि मनस्वीने घेतली आहे हॉट कॉफी. हॉट कॉफी खूप कडक आहे, मस्त आहे. मी पण माझी कोल्ड कॉफी ट्राय करतो. मस्त कॉफी आहे. मित्रांनो, रात्रीचे आता मला वाटतं 1:52 झालेत आणि आम्ही आता जस्ट खेड शिवापूरचा टोल जो आहे तो क्रॉस केला आहे. आता तुम्ही पाठी बघाल तर आपला खेड शिवापूरचा जो टोल आहे, खेड शिवापूरचा, तो तुम्हाला दिसेल. तर जस्ट आता जरा फ्रेश होण्यासाठी मी उतरलो आहे. बाकी सगळी मंडळी गाडीतच बसली आहेत. तर आपण आता गाडी आपण आपली चालू करूया आणि पुढचा प्रवास पुढे आपला कंटिन्यू ठेवूया. मित्रांनो, कराडनंतर तुम्हाला एक मॅकडोनल्डचा मोठा बोर्ड दिसेल. तिकडून तुम्हाला बायपास घ्यायचा आहे आणि ते बायपास घेतल्यानंतर आपण जाणार आहोत एका नवीन घाटाला एक्सप्लोर करायला आणि त्या घाटाचं नाव आहे अनुस्कुरा घाट. मित्रांनो, रात्रीच्या वेळी प्रवास करताना तुमची गाडी सुस्थितीत असणं आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या हेडलाईट्स या प्रॉपर कंडिशनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. हेडलाईट कशा रिस्टोर करायच्या याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. जर कोणाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जाऊन नक्कीच बघा.
अनुस्कुरा घाटाकडे जाण्यासाठी जो काळे पाचवड रोड लागतो त्या रोडची कंडिशन खूपच चांगली आहे. मी तर असं म्हणेन की ज्यांना कोकणामध्ये जायचं आहे किंवा गोव्याला जायचं आहे त्यांनी हा रोड एकदा नक्कीच ट्राय करावा. गुगल मॅपचा वापर करून देखील तुम्ही अनुस्कुरा घाटापर्यंत जाऊ शकता किंवा रस्त्याच्या कॉर्नरला बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित फलक लावलेले आहेत. यावर तुम्हाला डायरेक्शन कळण्यास मदत होते. ह्या रस्त्यावरती बरीच छोटी छोटी गावं आहेत, पण सकाळची वेळ असल्यामुळे आम्हाला रस्ता पूर्णपणे खाली मिळाला. ह्या रोडवरून ट्रॅव्हल करताना दोन्ही बाजूला मस्त असा निसर्ग असल्यामुळे थकवा जाणवत नाही आणि या रोडवरती तुम्हाला मोठे मोठे विंड टर्बाईन देखील पाहावयास मिळतील. ह्या रोडवरती बरीच नागमोडी वळणं असल्यामुळे ज्यांना मोशन सिकनेस आहे त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच प्रवासाला सुरुवात करावी.
थोडे पाय मोकळे करण्यासाठी आम्ही एक छोटासा हॉल घेतला आणि सह्याद्री बेल्टचं एक सुंदर असं दृश्य आमच्या कॅमेऱ्याने टिपलं. सह्याद्रीच्या पर्वतरांगेबरोबरच उगवत्या सूर्याचे सुंदर असे दर्शन आम्हाला येथे झाले. सुमारे 7 वाजता आम्ही अनुशपुरा घाटाच्या टेबल टॉपवर पोहोचलो आणि आमच्या पुढे जो नजारा होता तो खरोखर शब्दात सांगण्यासारखा नव्हता. सुंदर असा निसर्ग डोळ्यात आणि कॅमेऱ्यामध्ये कैद करून आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. सुमारे 7:45 वाजता आम्ही NH66 म्हणजे मुंबई गोवा महामार्गाला कनेक्ट झालो.
this ride, feeling alive. Nothing in sight, forever in flight. Follow those lines, we'll make it this time. Blurry street lights, work as a guide to memories that we're making tonight. Oh yeah, we'll make it tonight. Yeah. I'll do anything that I feel like I wanna do. I'm living life like I got nothing left to prove. No end in sight, just always staying on the move. I'll go all night if that's just what I gotta do. Life's too short to care about what you can't afford. Memories are in what you explore, so just don't be ignored. Go ask for more, go ask for more. 'Cause I've been living life right like I could just die any minute. Going for a ride down the side, PCH, country limit. I don't need a guide, follow lights, take me where I wanna visit. Are you alive? Or just breathing? 'Cause I've been living life right like I could just die any minute. Going for a ride down the side, PCH, country limit. I don't need a guide, follow lights, take me where I wanna visit. Are you alive? Or just breathing? I'm in a race that everybody's chasing fast. They wanna be that someone on the screen. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत आलोय आणि तनिष्का पण मस्त झोपली आहे. मन पण खूप दमले ड्राईव्ह करून. ऑलमोस्ट आय गेस 16 आवर्सची जर्नी झाली ना आपली. ऑलमोस्ट 16 आवर्सची जर्नी. आता लास्ट रोड आहे हा. मी त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते. Being free ain't spotlights. No, it's long nights and it's long fights with yourself all the time to get your mind right. But if you put in the work, you can find the light. Alright, I'll do anything that I feel like I wanna do. I'm living life like I got nothing left to prove. No end in sight, just always staying on the move. I'll go all night if that's just what I gotta do. Life's too short to care about what you can't afford. Memories are in what you explore, so just don't be ignored. Go ask for more, go ask for more. 'Cause I've been living life right like I could just die any minute. Going for a ride down the side, PCH, country limit. I don't need a guide, follow lights, take me where I wanna visit. Are you alive? Or just breathing? 'Cause I've been living life right like I could just die any minute. Going for a ride down the side, PCH, country limit. I don't need a guide, follow lights, take me where I wanna visit. अखेरी सुमारे 12:30 ते 1:45च्या दरम्यान आम्ही आमच्या रिसॉर्टवर पोहोचलो. तर मित्रांनो, तुम्हाला आमची ही मुंबई ते गोवा नाईट ट्रॅव्हलिंग कशी वाटली कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.